नमस्कार. नमस्कार. नाव माऊली सोळंके, सर्वांना माहितीच आहे. आणि युटेकचा प्रवास सुरुवात म्हणजे त्या व्यक्तीमुळे सुरुवात झाला. तर ज्या व्यक्तीनं इज्युटेक दाखवलं किंवा एक कुठंतरी गाळात फसलेल्या व्यक्तीला इथपर्यंत पोहोचवलं, असे माझे इज्युटेक म्हणजे काय म्हणू मी आता त्यांच्याबद्दल. म्हणजे सर्वस्व माझं ज्यांनी आज इथपर्यंत घडवलं आणि ज्यांनी इज्युटेक मला दाखवलं, ज्यांच्यामुळे इज्युटेक मला कळालं आणि परत सगळं संपल्यानंतर परत एकदा माऊली उभा राहिला, असे माझे ग्रेट गुरु विनायकजी शिरोळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार. कारण इज्युटेकची सुरुवात जेव्हा केली म्हणजे 14 नोव्हेंबर, तेव्हा इज्युटेक मध्ये मराठवाड्यातला पहिला व्यक्ती की ज्यांनी इज्युटेकची सुरुवात सरांच्या माध्यमातून मी केली आणि त्या एवढूशा रोपटं लावलेलं त्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झाला. हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ज्या व्यक्तिमत्वाने इज्युटेकची स्थापना केली, त्यांनी इज्युटेक सुरुवात केली आणि इज्युटेक ज्या गोष्टीसाठी काढलं, अशा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय निलेशजी खेडेकरांसाठी एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. टाळ्या मराठवाड्यातल्या नांदेड मधल्या असल्या पाहिजे. त्यांना कळालं पाहिजे की लोक शेवटपर्यंत इथे थांबले. तर तुम्हाला जेवढी ताकद आहे तेवढ्या टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. तेवढ्या प्रत्येक जण टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवायच्या, बाहेर वाजवू शकत नाहीत आपण. तर ऑल ECC मेंबर और कोर कमिटी, मराठवाडा कोर कमिटी असेल, कंपनी कोर कमिटी, इथे सर्वजण आल्यात आणि आज या सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून सगळेजण प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे विनंतीला मान देऊन इथपर्यंत पोहोचलात. तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, सर्वांसाठी जोरदार टाळ्या. कारण इज्युटेक मध्ये सुरुवात केल्यानंतर कुठेतरी स्वप्न पाहिलं होतं की इज्युटेक मधून ज्या प्रॉब्लेम मध्ये आपण अडकलो तेवढे प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाले तरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा मी इज्युटेकचा पहिल्यांदा प्रेझेंटेशन पाहण्यासाठी पुण्याला गेलो होतो तर स्वतःची 2 व्हीलर बी नाही आणि 4 व्हीलर बी माझ्याकडे नव्हती. 505 रुपयाचं तिकीट आठवतंय मला. मी धनश्री हॉटेलला सकाळी पोहोचलो होतो 6:30 वाजता आणि सर मला बुलेटवर घ्यायला आले होते आणि तिथं भेटल्यानंतर आम्ही 11-12 वाजता सरांपुढं बसलो होतो मी. आणि जेव्हा बसलो होतो त्याच्या आधी 1 महिन्याबरोबर म्हणजे असा व्यक्तिमत्व आहे, इज्युटेक काय करू शकतं किंवा इज्युटेक एखाद्याच्या आयुष्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतं हे तुम्हाला मी माझ्या 5 मिनिटात सांगणार आहे. ऐकायला आवडेल सर्वांना? येस म्हणताय का बस म्हणताय? येस ना? तर इज्युटेक मध्ये सुरुवात झाली आणि इज्युटेकचा प्रवास सुरुवात करत असताना जशा अडचणी आज तुम्हाला येतात, बरेचसे लोक आहेत तिथं, तशा अडचणी मला पण आल्या मित्रांनो. कारण का आल्या अडचणी? मी ज्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेलो होतो, मी ज्या अडचणीत होतो, त्या अडचणीवर माझ्यावर विश्वास ठेवणारं कोणी नव्हतं आणि कोणीतरी माझ्या विश्वास ठेवून इज्युटेकचा प्रचार आणि प्रसार करावं यासाठी सकाळी 7:45ला घराच्या बाहेर पडायचं बॅग घेऊन आणि रात्री 11 वाजतील 12 वाजतील काही माहित नाही. आणि जेव्हा केव्हा वेळ भेटला मध्ये की सरांना फोन करायचा आणि फोनवर रडायचं. अशा परिस्थितीत इज्युटेकची सुरुवात झाली आणि ते इज्युटेक 3 वर्षापूर्वी लावलेलं एवढंसं रोपटं आज एवढा मोठा वटवृक्ष झालाय. ही इज्युटेकची अचिव्हमेंट आहे मित्रांनो. ही सर्व ताकद त्या इज्युटेकच्या सिस्टीमची, त्या इज्युटेकच्या बुकची, त्या इज्युटेकच्या विद्यार्थ्यांची. आपण एक निमित्त आहोत. मग मी माझ्या आयुष्यात अनेक व्यवसाय केले, LIC मध्ये काम केले, स्वतःचा व्यवसाय केलाय, अनेक व्यवसाय केले. पण हे सगळं केल्यानंतर जे यश किंवा जे प्रॉफिट मला भेटलं होतं तिथं कुठेतरी 15-20 लाख रुपये कर्ज डोक्यावर घेऊन मी जगत होतो आणि हे कर्ज फिटत नाही म्हणून स्वतः असा व्यक्तिमत्व आहे मी की आत्महत्येची चिठ्ठी लिहून ठेवली होती. हे लिहून ठेवल्यानंतर पण इज्युटेकने इथपर्यंत पोहोचलंय. मी किती मोठा तीर मारला हे मला नाही सांगायचं. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जर सगळं संपलेल्या माणसाला जर इज्युटेक इथपर्यंत घेऊन येऊ शकते तर प्रत्येक व्यक्तीला इथं आलेल्या इज्युटेक तिथे पोहोचू शकते. हा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. कारण इज्युटेक चालू केल्यानंतर इज्युटेक करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये भारताची एक नवीन पिढी घडवायचं काम निलेश सरांनी तुम्हाला आणि मला दिले. आज भारताची जर नवीन पिढी घडवायची असेल तर ती फक्त शाळामध्ये घडू शकते. इथं भरपूर शिक्षक लोक आहेत. जर भारताची नवीन पिढी घडवायची असेल तर ती शाळेत घडू शकते आणि त्या शाळेत घडवण्यासाठी आपल्याला शिक्षक व्हावं लागतं. भारताची नवीन पिढी घडवण्यासाठी आपल्याला शिक्षक व्हावं लागतं. पण ते शिक्षण व्हायचं काम
जर आपल्या कोणी हातात दिलं असेल ते इज्युटेकनं दिलेले आणि ते काम तुम्ही आणि मी करत आहेत. आज इज्युटेकच्या माध्यमातून इथं बसलेले ट्रायल होते, जिथं जे विद्यार्थी आले असे मराठवाड्यामध्ये 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी इज्युटेकचा अभ्यास करतात मित्रांनो. जर एक सुरुवात केलेलं रोप वटवृक्ष जर इथपर्यंत जाऊ शकतं तर ही ताकद मित्रांनो इज्युटेकची. आपण आपल्या अनेक व्यवसायामध्ये आपण जातोय, अनेक व्यवसाय आपण करतोय, पण कुठल्या व्यवसायामध्ये यश येत असतंय ते त्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर, त्या प्रोडक्टचं रिझल्टवर. आणि हे सर्व रिझल्ट इज्युटेकमध्ये तुम्हाला नक्की सांगेल मी. जाता जाता इज्युटेकच्या माध्यमातून तुम्ही हजारो विद्यार्थी घडवणार आहे. मी सांगतो इज्युटेकच्या माध्यमातून इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती उद्या डॉक्टर घडवणार आहे, उद्या इंजिनियर घडवणार आहे, उद्या नवीन भारताची पिढी घडवणार आहे. आणि मित्रांनो निलेश सरांचं स्वप्न आहे की आज सर्वसामान्य माणसाला एज्युकेशन परवडतंय का? सर्वसामान्य माणसासाठी सर्वसामान्य माणसाचा मुलगा डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो का? पण मित्रांनो लिहून घ्या, येणाऱ्या वर्ष दीड वर्षानंतर झोपडीतल्या गरीबाचा मुलगा पण डॉक्टर होणार, तोही इज्युटेकच्या अभ्यासावर. मित्रांनो ही ताकद इज्युटेकची. येणारे जे पॅकेज आहे इज्युटेकचे, ते नेट आणि जीएचे, ते सर्वसामान्य माणसाला त्याची फीस भरू शकत नाहीत. आपण सर्वसामान्य माणसाच्या पालकाच्या डोळ्यात पाणी की मी माझ्या लेकराला डॉक्टर बनवू शकत नाही, मी माझ्या लेकराला इंजिनियर बनवू शकत नाही, मी माझ्या लेकराला मोठ्या क्लासला पाठवू शकत नाही. त्याचं कारण कुठेतरी ते स्वतःला दोषी समजतात. आज आई वडील का दोषी समजतात? तर माझी परिस्थिती नाही. आणि त्या परिस्थितीला जर उभं करायचं असेल तर निलेश सरांसारखे माणसं आज या भारतात आणि या जगात आहेत. म्हणून येणाऱ्या काळात झोपडपट्टीतला विद्यार्थी पण डॉक्टर होण्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, इंजिनियर होणार शिवाय राहणार नाही. आणि नवीन भारताची पिढी घडवण्याचा संकल्प सरांनी दिलेला आहे. तर त्यांना सगळ्यांनी मिळून साथ देणार आपण सगळे? यस का बस? तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे, कारण सरांनी हा संकल्प घेतलाय. मित्रांनो हे काम करत असताना तुम्ही भारताची पिढी नक्की घडवणार आहे. पण माझ्यासारखा एखादा माऊली सोळंके जरी घडवता आला ना तुम्हाला, तर हे सगळ्यात महत्वाचं पुण्याचं काम तुम्ही ह्या माध्यमातून करणार आहेत मित्रांनो. स्वार्थ आणि परमार्थ. माऊलीने निर्णय घेतला होता की त्याच्या मागच्या कर्जासाठी विनायक सरांसोबत रडत होतं की सर हे कसं फिटणार, मी अशा परिस्थितीत आहे, मी घर विकतोय, मी गाडी विकतोय, आणि तुम्ही म्हणताय मला हे प्रचार म्हणजे इज्युटेक परत आपण करायचंय. हे शक्य नाही. आणि सगळ्यात पहिले विरोधक इज्युटेकला जर कोण असेल तर ती माझ्या फॅमिलीतून होतं मित्रांनो. तिचा दोष नव्हता, कारण तिचा दोष अजिबात नव्हता. मी ज्या परिस्थितीत अडकलेलो होतो तिच्या डोक्यात एकच होतं की ह्या बाबानं कुठंतरी 20-25 हजाराला नोकरी करावी आणि ते सगळं मिटवावं. पण मित्रांनो तेच आहे ती की वर्ष दीड वर्षापूर्वी इज्युटेकच्या कुठल्याही प्रोग्रामला, कुठल्याच इज्युटेकच्या ट्रिपला, कुठल्याच कशातच साथ नव्हती. पण आज अभिमानाने इज्युटेकचा प्रचार आणि प्रसार माझ्यापेक्षाही जास्त ती करते. कारण का मी सरांना नेहमी म्हणायचो, सर घरून येत त्रास आहे ते, आणि सरांचं एक नेहमी वाक्य असायचं मला, माऊली आता आपल्याला रडायचं नाही, आता लढायचंय. कोणालाच काही उत्तर द्यायचं नाही. ते उत्तर द्यायचंय तर तुम्हाला फक्त तुमच्या अचिव्हमेंट म्हणून द्यायचंय. मित्रांनो एक माऊली सोळंके बॅग घेऊन फिरणारा रोडला, तो जर इज्युटेकला 3 वर्षात इथपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या जर आयुष्यात इज्युटेक एवढं मोठं परिवर्तन करू शकते, एवढ्या मोठी आयुष्यामध्ये चेंज होऊ शकतात. तुम्ही विचार करा ना, ज्या माणसाने इज्युटेकची सुरुवात केली यार, त्याच्याकडे कुठली 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर असा माणूस आहे मी की 8 महिने फायनान्सवाल्याला सापडली नव्हती माझी गाडी. किती महिने? 8 महिने. का? तर ती इज्जत होती, गेली नाही पाहिजे. पण मित्रांनो या इज्युटेकची ताकद आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी मुलीचा वाढदिवस होता, त्या दिवशी इज्युटेकच्या माध्यमातून नवी कोरी पेटीपॅक क्रेटा जी बाहेर उभा आहे ती इज्युटेकच्या माध्यमातून घेऊ शकलो. मित्रांनो ही ताकद इज्युटेकची सर्वात महत्वाची ताकद आहे. ज्या दिवशी मी चिठ्ठी लिहायला घेतली होती त्याचं कारण होतं, सकाळी माझा चुलत भाऊ आला आणि घरी तिथं गल्लीत माझ्यासोबत किरकिऱ्या केल्या. दुसरा एक माझा मित्र आला, किरकिऱ्या केल्या, आणि ते दोन गेल्यानंतर दुसऱ्या 10-5 मिनिटांमध्ये माझी मुलगा आणि मुलगी शाळेतून घरी आले आणि त्याने सांगितलं, पप्पा तुम्ही म्हणले होते दिवाळी झाल्यावर फीस भरतो, ती फीस भरली नाही म्हणून मॅडमने आम्हाला शाळेतून हाकलून दिले. मित्रांनो मुलगी होती 6वीला आणि मुलगा होता 1लीला. असा दरिद्री बाप मी होतो. पण सांगायला अभिमान आहे इज्युटेकच्या माध्यमातून की गेल्या 2 वर्षापासून तोच बाप 2 वर्षापूर्वी त्यांची फीस भरू शकला नाही, त्या मुलांना आज लातूर मधल्या सगळ्या टॉपच्या शाळेमध्ये इंटरनॅशनल शाळेची फीस 2-2 लाख रुपये मी भरू शकतोय. याचं कारण मित्रांनो फक्त इज्युटेक आहे, फक्त इज्युटेक.
इजुटेक का करायचं फक्त ठरवा. कसं करायला ही सगळी टीम तुमच्या सोबत आहे, हे सगळे माणसं तुमच्या सोबत आहे. आणि इजुटेकचं काम करत गेलो मित्रांनो. कधी स्टार झालो, कधी ऍडवायझर झालो, कधी सिनियर ऍडवायझर झालो, कधी डायरेक्टर झालो, कधी रिजनल झालो, ते कळालं पण नाही. कारण माझं एकच होतं, इजुटेक स्टार्ट केल्यानंतर मी कधी थांबलो नाही मित्रांनो. कोण येईल कोण नाही येईल हे मला काही माहित नव्हतं. रोजच एक कार्यक्रम होता की रोजच पालक आणि विद्यार्थी शोध प्लॅन शोध प्लॅन शोध प्लॅन. आणि तुम्ही जर तेवढे प्रयत्न करतात तर देवाला पण द्यावं लागते. देवालाच काय, देवाच्या बापाला पण तुमच्या समोर यावं लागतं मित्रांनो. ही ताकद ह्या इजुटेकची. आणि ह्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी झाल्या की मी किती मोठा तीर मारला हे मला तुम्हाला अजिबात नाही सांगायचं. पण हे सगळं झालं कशामुळं, तर कुणी घेतलेला डिसिजन फक्त तुम्हाला इजुटेक का करायचं. आज ह्या हॉलमध्ये एवढे सगळे लोक आहात, पण याच्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत. पण आपण ते प्रॉब्लेम जर हृदयाला लावून घेतले तर ते प्रॉब्लेम तुम्ही समजू शकतात. आणि इजुटेक मध्ये जर प्रत्येक रँकला तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर एक साधा मंत्र देऊ तुम्हाला. माझ्या सक्सेस तर आज माहिती आहे तुम्हाला. मी जे इथपर्यंत पोहोचलोय याचं एकच आहे की माझं कामातलं सातत्य, मी ठेवलेला माझ्या सिनियरवरला विश्वास. आतापर्यंत कधी चुकू नये मी, कधी अविश्वास त्यांच्या आयुष्यात मी कधी दाखवला नाही त्यांच्यावर. जर हात पकडलाय तर 100% त्यांचा हात पकडायचा आणि तुम्ही तुमचं कार्य करत राहा. तुम्हाला देव 100% देतो. हेच काम मागचे 30-31 महिने लगातार मी करतोय. आणि इजुटेकनं आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय. जो माणूस पुण्याला जायचा असेल तर 2-4 लोक घेऊन जाऊ शकत नव्हता इजुटेकच्या प्रोग्रामला, तो माणूस आज एकटा इथे येऊन जर हे सगळे लोक इथे येऊ शकतात तर ही ताकद कशाची मित्रांनो, कशाची ताकद आहे ही? इजुटेकची ताकद आहे. हा बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला एमडी सरांना ऐकायचंय. तुम्ही सर्वजण आज एवढ्या संख्येने आलात तर नक्कीच मराठवाड्यातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या गोरगरिबाच्या लेकरापर्यंत, झोपडीतल्या लेकरापर्यंत आपल्याला इजुटेकचं क्वालिटी एज्युकेशन घेऊन जायचंय. तुम्ही सगळे तयार आहात? सगळे जण तयार आहात? सर पुढे बसलेले सरांना आवाज गेला पाहिजे. सगळे तयार आहात तुम्ही? उद्याची नवीन पिढी भारताची या इजुटेकच्या माध्यमातून नक्कीच डंका वाजणार, याच्यात काही शंका नाही. जाता जाता एवढंच बोलेल, रात्र नव्हे स्वप्न बदलतात, रात्र नव्हे स्वप्न बदलतात, दिवा नव्हे वाती बदलतात. मनात असू द्या जिंकण्याची इच्छा, काही बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय इजुटेक. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद माऊली सर. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आता हा जो कार्यक्रम इजुटेक मराठवाडा